शिरपूर शहरात मेन रोडवरील राजपूतवाडा परिसरात राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेसमोर दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राजपूतवाडा मित्रमंडळ आणि समाज बांधव यांनी एकत्र येत राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंह यांचा राज्याभिषेक दिन निमित्ताने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचं पूजन करून महाआरती करण्यात आली। ऐतिहासिक संदर्भानुसार 28 फेब्रुवारी 1572 रोजी महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता। यानंतर त्यांनी प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन स्वाभिमानाने आपल्या प्रांताचे आणि देशाचे रक्षण केले होते। त्यांनी केलेला त्याग आणि बलिदान आणि आपल्या शौर्य व पराक्रमाने त्यांनी कधीही शत्रूसमोर न झुकता संपूर्ण आयुष्य स्वाभिमानाने लढा देत हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले होते। त्यांचा इतिहास हा जगाला प्रेरणा देणारा आहे। त्यांच्या या सर्व पराक्रमाची साक्ष आज देखील राजस्थानच्या भूमीवर जागोजागी दिसून येते। आजच्या तरुण पिढीला या जाज्वल्य इतिहासाची आठवण व्हावी आणि इतिहासातून आजच्या पिढीने बोध घेत महाराणा प्रताप यांचे आदर्श तरुण पिढीसमोर यावेत, या हेतूने आज या मित्रमंडळाने राष्ट्रगौरव महाराणा प्रताप सिंह यांचा प्रथम राज्य अभिषेक दिवस साजरा करून महाराणा प्रताप यांना मानवंदना दिली। यावेळी मोठ्या संख्येने राजपूत समाजातील समाज बांधव आणि राजपूतवाडा परिसरातील मित्रमंडळ उपस्थित होते। हिंदुकुल सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांचा राज्याभिषेक दिवस आणि या दिवसाचं औचित्य साधून राजपूतवाडा येथे महाराणा प्रतापांच्या स्मारकाचं विधिवत दुग्धाभिषेक करून आणि विधिवत पूजा करून या ठिकाणी सर्व पूजन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आणि महाराणा प्रतापांपासून एक प्रेरणा घ्यावी, एक जिद्दीने कसं जगावं, कोणाची गुलामी न करता आपल्या स्वाभिमानाने कसं जगावं आणि स्वाभिमान कसा आपला जागृत ठेवा याची एक शिक्षण महाराणा प्रतापांनी दिली। आज शिरपूर येथे महाराणा प्रतापांच्या राज्याभिषेक निमित्त राजपूतवाडा मित्रमंडळाने जो काही स्टॅच्यू या ठिकाणी विराजमान केलेला आहे त्याचा महाराष्ट्रात कोणाला आठवण नसेल अशा प्रसंगाची आठवण आज या शिरपूरच्या भूमीतल्या लेकरांनी केलेली आहे। आणि विशेष म्हणजे कौतुक केलं पाहिजे की ज्या तीव्रतेने ज्या प्रेरणेने महाराणा प्रतापांचा पुतळा या ठिकाणी बसवला आणि त्याची परंपरा म्हणजे जयंती, राज्याभिषेक, मीराबाई जयंती या सर्व गोष्टींची आठवण या मंडळाने ठेवली। म्हणून या मंडळाच्या सर्व तरुणांचं खास करून या ठिकाणी कौतुक।